सिद्धूचा काही फोन मेसेज आला होता का? नाही ना मोठे भाई, आणि आपल्यापैकी कोणाला फोन आला असता तर त्याने सगळ्यांना सांगितलंच असतं. काय करावं या पोराचं? मुंबईला जायचं ना तेव्हाही असंच करायचं, आणि आता 7 समुद्र पार गेलाय तरी सुद्धा काही कळवत नाहीये. असा राग येतो ना या पोराचा. मोठ्या बाई, अहो सिद्धू दादा परदेशी गेलाय आणि तिथे जाऊन तो आपल्याला फोन करणार नाही असं होईल का? अरे हो, पण कधी करणार? तिथे आम्हाला काळजी लागून राहते, कळत नाही का याला? मोठ्या बाई, अहो सिद्धू भाऊजी आता अमेरिकेला गेलेत, तिकडे जाऊन नवीन नंबर घेणार, त्या सगळ्यासाठी थोडा वेळ तर लागणारच ना. अहो करतील ते फोन. हो, आणि नमाचं काय? तिलाही नवा नंबर घ्यायचाय? काही नाही, पाठवणी केलेली दोघंही तशीच. नमाचाही काही फोन नाहीये. ताई, अगं पोरगी आता सासरी गेलीये, जरा तिला तिथं स्थिराव दे. अगं तुम्ही जेव्हा सासरी आल्या होत्या ना तेव्हा अशाच थांबवल्या होत्या. ऐका ऐका, माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. सुनबाई, अगं काय सांगतेस? नाही नाही, तसं नाही. सीटचा मेसेज आला होता काल रात्री, तो व्यवस्थित पोहोचलाय अमेरिकेला. आज व्हिडिओ कॉल करणार आहे तो आपल्या सगळ्यांना. आता माझा जीव भांड्यात पडला. चला, फायनली सिद्धूचा निरोप आला. हो, बरं, मी ऑफिसवरून आल्यानंतर आपण व्हिडिओ कॉलवर बोलू त्याच्याशी. मी निघते आता. हा, अगं निघालीस काय? नाश्ता करून जा ना. नाही नाही नाही, रत्नाकांनी खोलीत आणून दिला होता, केलाय मी नाश्ता. आदिती थांब, आजपासून मी पण येणार आहे तुझ्यासोबत ऑफिसला. तुम्ही काय करणार ऑफिसला येऊन? अगं अगं नाही नाही आदिती, घेऊन जा तिला ऑफिसला, घेऊन जा. काल माझ्याबरोबर क्लिनिकला आली, तिथं मला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण काही नाही. पण मला असं वाटतं की तुला तुझ्या ऑफिसमध्ये जास्त मदत होईल तिची. हो, होईलच, करीन मी काम, आणि ना तुझ्याकडून शिकून पण घेईन सगळं. हा, बरं चला, मी बॅग घेऊन येते, तुम्ही सुद्धा आवरून या. हा, आलेच. रत्नाक्का, तुम्ही सुनबाईची अगदी चांगली काळजी घेताय. म्हणजे तिला उशीर होऊ नये म्हणून आधीच नाश्ता नेऊन दिला. मग आता सिद्धू नाहीये तर आपण तिची काळजी घ्यायलाच हवी ना. आणि तसंही ओरिजिनल देशमुख असताना काळजीचं काही कारण नाही. हो, देशमुख नुसते नावाला, हे काय आहे? एक प्रिंट धड निघत नाहीये. वाव. महालक्ष्मी, पेपर्स दे. घे. काय आहे? या देशमुखांच्या घरात ना एक वस्तू धड चालत नाहीये, नुसते नावाला देशमुख आहेत. हे प्रिंटर खराब झालंय. महालक्ष्मी, तुझं आयुष्य स्वतःला मिरवण्यात गेलंय. या देशमुखांनी जर तुला घराबाहेर काढलं ना तर त्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये सुद्धा तुला कोणी कामावर ठेवणार नाही. मी सांगतो, हे तुला जमलं नसणार आहे. हो, तुला जमणार आहे का? मला काय जमणार नाही. चल मी बघतो. हट, तुला जमणार आहे का? ह्या जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाहीये जी मला जमणार नाहीये. ह्या जागेवर मी रिसॉर्ट उभं नाही केलं ना तर बिझनेसमन मिलिंद करमरकर म्हणून नाव नाही सांगणार मी माझं. मला माझे पैसे दे आणि वाटेल ते नाव लाव. मला काय करायचंय? कोण हवंय तुम्हाला? तात्यासाहेब देशमुखांचं घर हेच का? हो, तुम्ही भेटायला आलेत का? या या, तात्या बरं, तुम्हाला भेटायला पाहुणे आले. तात्या आणि बरजीकडे पाहुणे आले. तात्या आणि बरजीकडे पाहुणे आले. तात्या आणि बरजीकडे पाहुणे आले. कोण? नमस्कार. हा, नमस्कार. नमस्कार. माफ करा, पण आम्ही तुम्हाला ओळखले नाही. आपण? मी बिल्डर घाटे. बसू? हो, या ना या.
या. थँक्यू. छान, उत्तम, मस्त आहे तुमचं घर. धन्यवाद. पण तुम्ही म्हणजे माझ्याशी काही काम आहे का तुमचं? गावात आलो तेव्हापर्यंत नव्हतं, पण गावात फिरताना तुमच्या घराची जागा दिसली आणि सरळ पावलं इथे येऊन थांबले. खरं सांगू का, तुमच्या घराची जागा आहे ना, ज्या मनात भरली माझ्या. हे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? सांगतो सांगतो सांगतो. जो तुम्ही विचार करताय ना, तेच मला म्हणायचं. आय विल शो यू. दाखवतो. खरं म्हणजे मला या जागेवर ना लॅविश रिसॉर्ट बनवायचं. त्याचा हा प्लॅन म्हणजे आराखडा. मिलिंद, अरे तू तुझा प्लॅन चोरतोय, थांबव त्याला. लक्ष्मी तर गप्प बसतेस का? गप्प राव. अहो हे आमचं राहतं घर आहे. हो हो माहिती आहे मला, पण या बदल्यात तुम्हाला उत्तम जागा देतो आणि वर पैसे. म्हणजे कसं, तुमचाही फायदा आणि माझाही फायदा. त्याची काही गरज नाहीये. अहो आम्हाला हे घर विकायचंच नाहीये. अहो तुम्ही खूप मोठी संधी वाया घालवता. एकदा विचार करा तुम्ही. हे बघा, पेपर सुद्धा आणलेत मी. यावर फक्त तुमची सही हवी. नाही जमायचं. हो, हे शक्यच नाहीये. या तुम्ही. हो मिस्टर वडेवा, हे सगळे सांगताय तुम्हाला समजत नाही का? म्हणजे तुमचा निर्णय पक्का आहे? हो हो. हो. निघा तुम्ही इथून. उगाच फोर्स करू नका आम्हाला. आमचं हे एकत्र कुटुंब इथेच गोकुळ निवास मध्येच राहणार आहे. तुम्ही आम्हाला कित्येक पटींनी जास्त पैसे दिलेत ना, तरी आमच्या एकत्र असण्याची किंमत जास्त आहे. हे बघा, चुकताय तुम्ही. जागा जमीन हे माझं पहिलं प्रेम. एखाद्या जमिनीवर माझा जीव जडला ना, तर तिला मिळवल्याशिवाय मी शांत बसत नाही. काय बोलला तू? कॉलर सोड. नाही सोडणार. मी शांततेत बोलतोय ना, तूही शांततेत बोलायचं. सोड. थांब रे. ना शांत राहा, शांत राहा. हे बघा साहेब, मगाचपासून आम्ही तुम्हाला शांतपणे सांगतोय की आम्हाला यामध्ये इंटरेस्ट नाहीये, तरी तुम्ही आम्हाला आमच्याच घरात येऊन धमकवताय. मग आम्ही कसे शांत राहू? हो मिस्टर, ठरलंय ना घर विकायचं नाही ते. कळत नाही का तुम्हाला? चला निघा निघा. इथनं निघायचं ना. हा तुमचा प्लॅन, ही तुमची बॅग, ऐसे गो. चला. निघा. हे बघा, याचे परिणाम वाईट होतील. हो द्या, मी बघायला बघतोय की. काय बघणार आहे? काय बघणार आहे? बघितलं. उत्तम काम केलं. गुड वर्क. थँक्यू. आता निघायचं. हा, कारण हे लोक आहे ना, तुझी बत्तीशी काढून तुझ्या घशात घालते. त्याच्यात तू इथनं निघायचं. ओके? बरं, आता परत कधी? तसं मी फोन करीन ना तुला. ओके? परत जर इथे पाय ठेवला ना, तर माझ्या शिका ठेर. याच राहत. गेला का तो? बघितलं ना कशी एक एक माणसं असतात. ते
असा चोपला असताना आयुष्यभर लक्षात ठेवला असतं त्यांनी. हो नाना प्लीज कूल डाऊन. आपण लक्ष नाही द्यायचं तिकडे. हो बघितलं ना तो कसा बोलत होता. हा नाही हो नाना बरोबर आहे, पण अशा लोकांच्या तोंडी लागायचं नसतं आपण. ओके कूल डाऊन. तात्याबाई समोर लय रुबाबात बोलला ना तो. नाही आता त्याला सोडायचं नाही. आता त्याचा पत्ताच शोधून काढ तुम्ही. हो पण नाना हो नाना तुम्ही आप्पा तू उगाच मला थांबवलं. अरे तंगड्यात मोडल्या असत्या त्याच्या. अरे आपल्या कोकण निवास विषयी बोलतो म्हणजे काय. अरे सोड तो विषय आता. तू शांत राहा. तर पाणी पी आधी. शांत व्हा आता. नाही कसं आहे ना तात्या की बिल्डर लाईन मध्ये ही असली लोक असतातच. आता आपल्याला फक्त जपून वागावं लागतं. या मिलिंद इज राईट. आपल्यालाच सगळ्यांना सांभाळून राहावं लागतं. बर तो विषय जाऊ द्या. चला सगळे कामाला लागूयात. सुनबाई तू काही काळजी करू नकोस. तू ऑफिसला जा. हो आता मी बॅग आणते. आप्पा बापू आपण त्याचा पत्ताच शोधून काढू. त्याला सोडायचं नाही तसा आता. अरे तू शांत राहा रे. द्या. असे काय बघताय सगळे माझ्याकडे. माझं ठरलंय आजपासून मी आदिती सोबत फॅक्टरीच्या ऑफिसला जाणारच. येतो आम्ही. चल. चला आपण आता आपल्या कामाला लागूया. आप्पा चला. कसा वाटला मी आणलेला बिल्डर. म्हणजे तो तुझा माणूस होता. हो तू फक्त लक्ष ठेवायचं. आणि हे बघ इथे बयोबाईंकडे काही फाईल्स येणार आहेत सह्या करण्यासाठी. त्यामध्ये हे पेपर्स अगदी शिताफीने ठेवायचे. ओके बी केअरफुल. ओके हा लाईक दिस. ओके. सॉरी. इट्स ओके. थँक्यू. थँक्यू. अचानक हा बिल्डर कुठून आला हेच कळत नाहीये. आणि हे रिसॉर्टचं काय. आदिती काय झालं. ते आज बिल्डर आले होते असे अचानक. मी लग्न करून आल्यापासून पहिल्यांदाच असं कोणतरी आलंय आणि असं घडलंय. मला काय वाटतं आपल्या देशमुखांच्या घराविषयी कोणीतरी त्यांना सांगितलं असणार. पण बघ ना कोणीच त्यांच्या बोलण्याला भुललं नाही. सगळ्यांनी मिळून त्याला हकलून दिलं. काय झालं. बघ ना आदिती आपण सगळ्यांनी मिळून त्या बिल्डरला हकलून लावलं. पण रत्नाक्का त्यांची लढाई एकटीच लढतायत. त्यांचं दुःख वेगळंच आहे ग. पल्लूने आत्ताच गोड बातमी दिली ना. खूप आनंद झाला मला. म्हणून मग म्हटलं की एकदा शेवटचं काही शक्यता आहे का विचारून बघावं डॉक्टरांना. रत्नाक्कांना हे खोटं माझ्यामुळे बोलावं लागलं.
आज सेटचा व्हिडिओ कॉल आला की सांगून टाकू का सगळ्यांना? उगाच रत्नाक्का आणि बाळाकाकांची माझ्या या खोटं बोलण्यामुळे फरफट होतीये. या विषयावर सेटशी मला एकट्यात बोलावं लागेल. नमाशी झालं आपलं व्हिडिओ कॉलवर बोलणं. आता फक्त सिद्धूशी बोलणं झालं ना की मग झालं. बापू काय झालं? पहिले रोज पोर डोळ्यासमोर असायची, आता तिच्याशी असंच फोनवर बोलावं लागणार. अरे ती घरात नसली तरी सुखात आहे ना. फोनवर बोलताना तुला जाणवलं ना ती सुखी आहे. अरे मग झालं तर. माझं सिद्धू सुद्धा सुखात असेल ना. हो मोठ्या बाई, आता सिद्धू दादा फोन करेल ना तेव्हा त्यालाच विचारा. अरे पण कधी येणार आहे फोन? येईल. पण मी काय म्हणतो, आपण असं फोनची वाट पाहायचो आणि फोन आदितीच्या फोनवर आला तर? हो मलाही तसंच वाटतं. तो आधी तिच्याच फोनवर फोन करेल. अहो ऐका ना, मी आज बरंच काय शिकले. आदितीने मला इतकं काय काय झालं? अगं फोन येणार आहे सिद्धूचा. हा एक काम कर, तुझा फोन कुठे आहे? हा ठेव 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 इथं ठेव. हा शांत उभी राहा. आदिती, अगं तुझा फोन कुठे आहे? सिद्धू कदाचित तुझ्या फोनवर फोन करेल. हो. का फोन येऊन गेला त्याचा? तुला कदाचित कळला नसेल. नाही आलाय त्याचा फोन. अगदी लहान मुलांसारखे सेटच्या फोनची वाट बघत बसलेत सगळे. किती गोड माणसं आहेत. असं कोण फोनची वाट बघत बसतं? बरं ऐका ना, म्हणजे सेटचा फोन येईलच, पण आता इथे आपण सगळे जमलोच आहोत तर फॅक्टरीची एक न्यूज सांगते. काय कसून बाई? अप्पा, आपल्या फॅक्टरीच्या पहिल्या प्रोडक्टच्या पॅकेजिंगला पुढच्या आठवड्यात सुरुवात होईल. चला, म्हणजे फॅक्टरीच्या कामाचा खऱ्या अर्थाने शुभारंभ झाला. हे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं. बयाजी, यावर तुमची सही लागेल. आणि अजून काही फाईल्स आहेत त्यावर पण तुमच्या सह्या लागतील. हे घ्या, एक मिनिट. हा बरं, तुम्ही हे सगळं माझ्या नावावर करून काही जबाबदारी टाकली आहे ना, ते काही ठीक केलं नाही. अगं यातलं काय कळतंय मला? अहो मग आम्ही सांगू. आणि बयोआजी, यावरच्या तुमच्या सह्या म्हणजे आमच्यासाठी आशीर्वादच आहेत ना. मी सांगते तुम्हाला कशावर सही करायची. हे बघ, इथे सही करायची. सिद्धूचा फोन आला. सिद्धूचा फोन आलाय. सिद्धू बाळा, कसा आहेस रे तू? मोठी बाई, डोळ्यातलं पाणी पूस. सिद्धू, अरे आठवण येते का आमची? ए सिद्धू, कधी येणार आहेस फिरून तू? अगं नानी, तो फिरायला नाही गेलाय तिकडे. मग अरे पहिले आदितीला तर बोलू द्या. नाही, एक एक करून सगळेच बोलू द्या. इथे तात्या आणि बयाजी. तात्या, बयाजी, हे घ्या. आजी तुम्ही बोला. हाय सिद्धार्थ, हाऊ आर यू? सिद्धू, कसा आहेस रे तू? प्रवास कसा झाला? सेठ, खुश आहेस ना तू? सिद्धू, काळजी घेतोस ना रे स्वतःची? नाही, सिडला आता बाळाची न्यूज सांगणं योग्य नाहीये. आणखी धीर धरावा लागेल.